हॅलो हाय नमस्कार सर्वांना। तर माझ्या ह्या व्हिडिओमध्ये आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर प्लीज माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात ते मला प्लीज कमेंट करून सांगा आणि कमेंट करून हेही सांगा माझे व्हिडिओ कसे असतात, चांगले असतात की वाईट असतात। जर वाईट असेल तर तेही तुम्ही मला सांगा, चांगले असेल तर मला सांगा, कारण मला त्याच्यामध्ये थोडीफार सुधारणा करता येईल। जोपर्यंत आपण एकमेकांशी बोलत नाही तोपर्यंत मला कसं कळणार की माझे व्हिडिओ कसे आहेत, काय आहेत। तर प्लीज मला सांगा तुम्ही। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि अजून पुढे भरपूर आहे। मी स्वामींच्या मठामध्ये पण गेले होते, पण तिथला काही व्हिडिओ शूट करता येत नाही कारण तिथे करू देत नाहीत व्हिडिओ वगैरे। तर चला, मिशोवरून मी एक कुर्तीचा कपडा ऑर्डर केला होता, तर ते ऑर्डर माझं आलेलं आहे। खूप दिवसानंतर ऑर्डर आले, खूप उशिरा आलेला आहे। तर हे आहे 2.25 मीटर कापड। तर कापड ठीकठाक आहे, पैशाच्या किमतीने ठीकच आहे, एवढं काही हे नाही। 175 का 173 रुपयाला मला 2.25 मीटर हे कापड पडलेलं आहे। दिसायला खूप छान आहे, पण कपडा टिकेल का नाही याची गॅरंटी नाही आहे। फ्लावर प्रिंट गुलाबी कलरची दिलेले आहेत आणि वरून व्हाईटमध्ये पण फ्लावर दिलेले आहेत। ठीक आहे। तर चला, इथे सिवलेस मी कुर्ती शिवणार आहे माझ्या मुलीसाठी। माझ्या मुलीचा माप आणि माझा माप थोडासा 19-20 आहे। तिला थोडासा माझ्यापेक्षा थोडासा एक इंच जास्त लागतो। तर चला, आम्ही दोघीही वापरू शकतो जर कुर्ती शिवली तर, आणि आम्ही ड्रेस दोघी एकमेकाचे वापरत असतो। तर रात्री मी कुर्ती कटिंग करून ठेवली, सगळी मापं व्यवस्थित टाकून घेतली आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं दादरला स्वामींच्या मठामध्ये। खूप दिवस झालं जायचं आहे। तर रात्रीच मी कुर्ती कटिंग करून शिवली आणि दुसऱ्या दिवशी मला शिवायचं होतं, पण मुलगी म्हणाली की नको मम्मी, आपण आहे ना मठामध्ये जाऊन येऊयात स्वामींच्या, कारण खूप दिवस झालं जायचं म्हणत आहोत, खूप लेट व्हायला लागले। म्हणून म्हटलं चला ठीक आहे। मग सकाळी लवकर उठली, सकाळची कामे सगळे आवरून घेतली, आंघोळ करून घेतलं, चहा घेतला, नाश्ता घेतला आणि त्याच्यानंतर पटकन स्वयंपाकाला लागले, कारण आम्हाला जायचं होतं। सकाळी गेलं की वर्किंग टाईम असतो आणि ट्रेनला खूप गर्दी असते, त्याच्यामुळे आम्ही तेवढ्या सकाळी लवकर गेलो नाही, दुपारूनच निघालोत आम्ही लोक। तर चला, तुमच्याबरोबर आहे ना रेसिपी पण मी शेअर करत आहे याच्याचबरोबर। तर तुम्ही बघू शकता, इथे भरलेले वांगे मी बनवणार आहे आज। तर प्रॉपर नाही असं म्हणजे पूर्ण मसाला वगैरे वाटून वांग्यामध्ये तो मसाला भरून बनवतात तसं नाही बनवणार आहे मी, आपलं सिंपल बनवणार आहे। तर एक पातेलं घेतलं, त्याच्यामध्ये तेल घेतलं, 2 कांदे बारीक चिरून टाकले, त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकला आणि अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट टाकली आणि छान असं सगळं बेसिक जो घरातले मसाले असतात ना ते पण मी टाकून घेतले आतमध्ये आणि तेलामध्ये थोडा वेळ त्याला परतू दिलं, कारण तेल सुटल्याशिवाय भाजी टाकायची नाही आतमध्ये। आणि मग ते झाल्याच्यानंतर वांगे टाकले त्याच्यामध्ये, ते पण थोडा वेळ मी असेच वाफेवर शिजवून घेतले मस्त असे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि वांग्याची भाजी रेडी झाली। त्याच्यानंतर मग मी घेतले बाजरीचे ठेपले बनवायला, कारण मला खूप आवडतात, माझ्या मुलाला पण खूप आवडतात। तर इथे मी भरभरून कोथिंबीर घेतली, त्याच्यामध्ये 2 चिरलेले कांदे टाकले आणि जिरे टाकले, ओवा टाकला, कारण जिऱ्याची पूड नव्हती माझ्याकडे। आणि त्याच्यानंतर आपले बेसिक मसाले टाकून घेतले, लाल तिखट टाकलं, अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट टाकली आणि चवीपुरते मीठ टाकले। मीठ जरा व्यवस्थितच टाका आणि त्याला छान असं लुसलुशीत मळून घेतलं मी मस्त असं। आणि काही जण कपड्यावर थापतात, मी कपड्यावर थापणार नाही आहे, डायरेक्ट मी तव्यावरच थेपला बनवून घेणार आहे। 5 मिनटं ठेवू दिलं तसंच आणि हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आणि व्यवस्थित पुन्हा एकदा त्याला मळून घेतलं। आणि मग चला, इथे ना फक्त 5 आणि 5च माझे ठेपले झाले होते, ते पण मोठे बनवले होते मी, पातळ नाही बनवले, थोडेसे जाडसरच बनवले, एकदम कुरकुरीत आणि मस्त असे झाले होते। तर तुम्ही बघू शकता, इथे 2 वाट्यामध्ये 5 ठेपल्यांचे गोळे झालेले आहेत। तर तुम्हीही नक्की करून बघा, खूप टेस्टी लागतं कॉम्बिनेशन, भरलेली वांग्याची भाजी आणि ठेपले मस्त असे। आणि थोडासा त्याच्याबरोबर भातसुद्धा बनवलेला आहे, भाताशिवाय आम्हाला जमत नाही, भात पहिलंच पाहिजे असतं आम्हाला, भाताशिवाय पोट भरतच नाही, तुम्ही काही जेवा पण भात खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही। तर चला, इथे ना मी गॅसवर तवा ठेवलेला आहे तापत, त्याला थोडंसं मंद आचेवर मी आधी व्यवस्थित तापून घेतला तवा। नंतर त्याच्यामध्ये जे गोळा केला होता ठेपल्यासाठी, मी असं त्याला हातानेच त्याला प्रेस करून व्यवस्थित ते करून घेतला
आणि तुम्ही बघू शकता मस्त असा कुरकुरीत ठेपला तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये सफेद तीळसुद्धा टाकायचे आहेत. मी बोलायला विसरून गेले, सफेद तीळ टाकाच तुम्ही, तरच ते छान लागतील मस्त असे. तर एक नंबर झाले होते भाजीबरोबर. भाकरी अशी खायला होत नाही, मलाही जास्त तेवढी भाकर आवडत नाही, तर मी असं बनवून खाते. कधी कधी भरपूर वेळा बनवते. म्हटलं चला आज तुमच्याबरोबर पण शेअर करूयात रेसिपी. तर चला रेसिपी पण होईल आणि माझा ब्लॉग पण होईल, कारण आम्हाला जायचं होतं दादरला. तर तिकडचंही तुम्हाला थोडंफार दाखवायचं होतं. तर तुम्ही बघू शकता इथे भाजीला किती तरी आलेली आहे. ठेपले पण रेडी आहेत. एक ठेपला करपला होता, जास्त त्याला बघू नका, इग्नोर करा. त्याच्यानंतर मग मुलगी आली आणि आम्ही निघालो जायला दादरला. तर ट्रेनमध्ये माहिती आहे ना, किन्नर लोक पैसे मागतात, त्यांचा आशीर्वाद चांगला असतो असं म्हणतात. तर माझ्या नातीने त्याला पैसे दिले आणि आशीर्वाद घेतला आणि आम्ही पोचलो तिथे. तर धो पाऊस पडायला लागला, इतका भरपूर मोठा पाऊस पडला. मग म्हटलं पाऊस थांबेपर्यंत काय करायचं, बाजूलाच मॉल होतं. मग आम्ही मॉलमध्ये गेलो, थोडंसं फिरलो इकडे तिकडे, काही घेतलं नाही काही नाही. पण बारकी आमची खूप त्रास देत होती म्हणून आम्ही तिला तिथे नेलं. पाऊस पण पडत होता ना, म्हणून आम्ही तिला तिथे नेलं. तर चला, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करा आणि शेअर करा. बाय.